श्रीराम जय जय राम। परमार्थ कसा साधेल? ज्याच्यापासून माया उत्पन्न झाली त्याला शरण जावे, त्याला शरण जाण्याच्या आड काय येते ते पाहावे। करते पण टाका म्हणजे शरण जाता येते। माझेपणाने मिरवता आणि अभिमान कायम ठेवता मग भगवंताला कसे शरण जाता येईल? आपण संतांच्या दर्शनाला जातो आणि बायकोचे दुखणे बरे व्हावे असे म्हणतो, मग ते दर्शन खरे झाले म्हणायचे का? पोरा बाळांकरता बायको करता संतांकडे नाही जाऊ। संतांनी नामस्मरण करायला सांगितले, परंतु मुलगा वाचत नाही असे पाहिले की आपली रामावरची नामस्मरणावरची श्रद्धा उडते, म्हणजे मी विषयाकरता नाम घेतो असेच झाले। विषय सुटावेत असे वाटते, पण ते सुटतच नाहीत। याचे कारण आमची बलवत्तर इच्छाच नसते। संन्यास घ्यायला निघाला तर बायको पोरं घेऊन आडवी येते, तिला दूर सारून, पण पुढे मोहात पडून परत स्त्री करण्याची वेळ येते। माणूस व्यसनाकरिता हे सर्व करतो, परंतु परमार्थाकरिता विषय आणि मोह दूर करून साधन कर म्हटले तर निरनिराळ्या सबबी आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात। 24 वर्षे अभ्यास केला तरी पोटभर खायला मिळत नाही, मग परमार्थ मात्र 2 वर्षात साध्य व्हावा असे कसे म्हणावे? शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे। परमार्थ हा समजुतीचा आहे, उगीच कष्ट करण्याचा किंवा पारायणाचा नाही। बद्रीनारायणाची यात्रा करूनही तो साधणार नाही, त्यापेक्षा भगवंताच्या अनुसंधानात राहिल्याने जास्त फायदा होईल। काही खेळ जसे एकट्यानेच खेळायचे असतात, तसा परमार्थ हा आपल्याशीच करायचा खेळ आहे, तो आपल्याशीच करायचा अभ्यास आहे। खेळात काही बाह्य साधन तरी लागते, पण या अभ्यासात त्याचीही जरुरी नसते। परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे। आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे। जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थक नाही। खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे हा तर फार मोठा घात आहे। अंतर्यामी स्थिर होणे, स्वस्थता येणे, सावधानता ठेवणे, दगदग सोडणे हाच परमार्थ होय। सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणे याचेच नाव परमार्थ। जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार, आणि भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे हाच परमार्थ। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। कर्तव्यात भगवंताचे स्मरण हेच परमार्थाचे सार। श्रीराम जय जय राम। दशक 5वा, समास 3रा, शिष्यलक्षण नाम, भाग 3। ज्याला सुबुद्धी आवडत नाही, गुरुने बोध केला तरी ऐकत नाही, तो म्हणतो देवाने तुम्हाला 1 तोंड दिले, मला 2 कान दिलेत। मी एका कानाने ऐकतो, दुसऱ्या कानाने सोडून देतो। ह्या माणसाला त्या गुरुने एवढे सांगून सुद्धा त्याला सुबुद्धी का होत नाही? आपलं चुकतंय हे त्याला कळतंय, पण गुरुने सांगूनही आपले दोष सोडायला का तयार होत नाही? कारण त्याच्या मागच्या जन्मातलं पातक एवढं आहे की त्याला सुबुद्धी देतच नाही। माणसाचा विनाश काळ जवळ आला, त्याची बुद्धी जाते, चांगली बुद्धी जाते आणि वाटेल ते करायला लागतो। मागच्या जन्मातलं आपल्या पापामुळे त्याला ते करावं असं वाटत नाही। आपलं काही चुकतंय हे कळत असून सुधारायला तयार नाही। अशा माणसाला मरण काळ जवळ आला की त्याला कळेल की मग भगवंताचं नाव घ्यायला पाहिजे होतं, असं वाईट वागायला नको होतं। अंतकाळी आपल्याला सगळं आठवतं। आपण किती लोकांचे कल्याण केले, किती लोकांना त्रास दिला, असं करायला पाहिजे होतं, हे असं करायला नको होतं हे आठवतं। आपल्यासमोर आपला चित्रपट उभा राहतो। अशी दुर्बुद्धी, दुर्गुण ज्याच्याजवळ नाही ते सच्चिष्य। सच्चिष्य असल्यामुळे हे दुर्गुण त्याच्याजवळ नसल्यामुळे त्याला नित्य आनंदाचा सोहळा पाहायला मिळतो। मन शुद्ध असल्यामुळे तो भगवंताच्या सेवेत आनंदात असतो।
देहाभिमान विसरून जातो. त्याला स्वस्वरूपाचा आनंद प्राप्त होतो. ज्याच्या मनामध्ये विकल्प आहे, कुळाचा अभिमान आहे, ते प्रपंचासंगे दुःखी होऊन जातात. ज्यामुळे याला दुःख झालेले आहे तेच पुण्याला वाट्याला आले. त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी तो गुरुकडे गेला, पण सद्गुरूकडे गेला तरी याचं मन तिथेच गुंतलेलं आहे. जिथे सुख नाही तिथेच गुंतलेलं आहे. पुन्हा दुःखातच गेला. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. पुन्हा जन्म घ्यावा लागतो. यातनं बाहेर पडण्यासाठी तो गेला, पण त्याच्या मनातल्या वासनाच संपलेल्या नाहीत. त्यामुळे पुनरपि जनन पुनरपि मनन संपतच नाही. वास्तविक संतांची भेट झाल्यावर मुक्तताच आहे. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जाळून जाती. वासनेचे बीज जळून गेल्यावर वासना पुन्हा कशाला जन्माला येते. अशा ठिकाणी जाऊन सुद्धा हा सर्वस्वाने शरण गेलेला नसल्यामुळे पुन्हा त्या दुःखात जाऊन पडतो. संसारात सुख असतं तर कथा पुराण सत्संग कशाला केला असता. तिथे सुख नाही म्हणून तर सत्संग. संसारात सुख का नाही. सगळं आहे पण एक नाही. भगवंत एक काहीतरी कमी ठेवतो, त्याच्याशिवाय त्याची आठवण येत नाही. एक कमी असल्यामुळे दुःखच आहे. तिथं सगळं मिळणार हे भगवंताजवळ आहे. तुझ्या चरणाजवळ सर्व सुख आहे. एक कमी आहे त्याचीच आठवण येते. म्हणजे 99 रुपये आहेत त्याचा आनंद होत नाही. 1 रुपया कमी त्याचं दुःख होतं. तसं प्रपंचामध्ये जे कमी आहे तेवढेच आपण उगाळत बसतो. जे आहे त्याच्याकडे लक्ष देत नाही. 1 कमी आहे ठीक आहे, तुझी इच्छा, पण 99 दिलेत ना तू. मग 1 दिलं नाही म्हणून तुझ्यावर का रागू. 99चा आनंद घ्यावा. संसारात सुख झाले असं पाहिलं नाही आणि ऐकले नाही. ज्याला कळले की संसारात दुःख आणि दुःखातून बाहेर पडायचे ज्याला कळत नाही त्याचं दुःख तर कमी कसं व्हायचं. संसारात सुख मानणारी प्राणी मूढमती म्हणजे अज्ञानी आहेत. ज्याला कळतंय तोही नीट लक्ष देत नाही. त्याला पढत मूर्ख म्हटले. प्रपंच सुखाने करावा, प्रपंच सोडता येत नाही. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. प्रपंचात राहा. तुम्हाला वाटते ना प्रपंचात सुख आहे, सुखाने करा, पण ते करताना काहीतरी परमार्थ करावा. प्रपंचातली सगळी सुख भोगावी, पण ते करताना काहीतरी परमार्थ कर. परमार्थच नको असं म्हणू नको. पूर्वी गुरु कोण, शिष्य कोण, सद्गुरू कोण, सशिष्य कोण हे सांगितले. आता पुढच्या समासात गुरु उपदेश करतात. त्या उपदेशाची पद्धत काय आहे ते सांगतील. अशा प्रकारे अप्रतिम विवेचन केले आहे. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम.